सांगण्याचा सर्वात आनंदाचा क्षण असा आहे की आज USA अमेरिका या ठिकाणी मिशिगन येथे आपल्या संघटनेने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण दरवर्षी तो आयोजित करत असाल याच्याबद्दल शंका नाही. अशाच प्रकारचा कार्यक्रम ऑन्टारियो टोरंटो या ठिकाणी माझे जावई आयुष्यमान सुबोध लगाडे आणि माझी मुलगी आयुष्यमती आम्रपाली सुबोध लगाडे हे दरवर्षी तिथे आयोजित करत असतात. साधारणतः टोरंटो GTA, त्याला आपण जे GTA परिक्षेत्र म्हणतो, त्या क्षेत्रामधून साधारणतः अंदाजे 250 सभासद आपले तिकडे रजिस्टर्ड आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम तिथे धम्माच्या संदर्भामध्ये तिथे आवर्जून केला जातो. त्या संघटनेचे प्रमुख म्हणून माझे जावई ते मला इथे अभिमानाने सांगायला आवडेल आणि माझी मुलगी. आणि तिथे सुद्धा प्रत्येक जण अगदी हिरिहिरीने या कार्यक्रमासाठी जयंतीचा कार्यक्रम असू दे, आपला 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम असू देत, सर्वजण आवर्जून हिरिहिरीने भाग घेत असतात. आता मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये 18 तारखेला टोरंटो येथे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. बंधूंनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा जो आपण विदेशामध्ये विशेषतः इंग्लंड, कॅनडा, अमेरिका इथे आपली आता बरीच मंडळी इथे नोकरी निमित्ताने, शिक्षणानिमित्ताने येत आहेत, हे ऐकून आणि पाहून अत्यंत बरं वाटतंय की आत्ताची जी आपली पिढी आहे अलीकडची, ही बऱ्यापैकी शिक्षणामध्ये स्थिर स्थावर होत आहे, चांगल्यापैकी नोकरीला विदेशामध्ये लागत आहेत, अगदी भारतामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या पदावर नोकरीला लागत आहे. हे पाहून बरं वाटतं. आता आम्ही तशी दुसरी पिढी, आमच्या वडिलांनी धम्मदीक्षा घेतली ती पहिली पिढी, मी दुसरी पिढी आणि ही माझी पिढी ही तिसरी पिढी, आणि तिसरी पिढी आज या स्टेजला आलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा या स्टेजला इथे आलेला आहात. हे पाहून फार बरं वाटतं, आम्हाला पण आनंद वाटतो. तर हा छोटासा कार्यक्रम आपण या मिशिगन क्षेत्रामध्ये सुद्धा आपण, मला वाटतं जवळजवळ नाही तरी तुमचे सुद्धा 150-200 तर अंदाजाने सांगतो की रजिस्ट्रेशन असेल सभासदांचं, त्याबद्दल एक आनंदच वाटतो. पण तुम्हाला अशी एक मला विनंती व सूचना करायला आवडेल की जसं आपला USA हा, कॅनडा हा सगळ्यात मोठा प्रदेश आहे, त्यानंतर USA आहे, तर USA मध्ये पण फार मोठा हा भाग आहे आणि जसं मिशिगनला होतं तसं न्यूयॉर्कला होत असेल किंवा कॅलिफोर्नियाला होत असेल वगैरे, तर तुमची जी रजिस्टर संघटना आहे तशा पद्धतीने जर तुम्ही फेडरेशन केलं तिथल्या इथे जरी या देशामध्ये, तरी आपण फार मोठा पल्ला गाठल्यासारखं होईल असं मला वाटतंय. कॅनडामध्ये सुद्धा मी माझ्या जावयांना ती सूचना केलेली आहे, ते ऍक्टिव्ह आहेत. तर मी आता जास्त काही वेळ घेत नाहीये, तर माझ्या जावयांना मी माईक सुपूर्द करतो आणि त्यांचे जे अनुभव आहेत आतापर्यंतचे कॅनडातले, ते त्यांनी इथे आपल्या पुढे विशद करायचं अशी मी त्यांना विनंती करतोय. तर जय भीम माझ्यातर्फे. जय भीम. माझं नाव सुबोध लगाडे आहे. आनाचा हा पहिला कार्यक्रम आहे जो मी अटेंड करत आहे. मी आनाच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा सदस्य सुद्धा आहे आणि महेश वासनिक साहेब, विवेक चव्हाण साहेब, असे बाकीचे जे मेंबर्स आहेत ग्रुपचे, यांच्याशी माझा संदर्भ किंवा बोलण्याचा फोनवर संवाद हा नेहमी सुरू असतो. विशेष म्हणजे आमची संस्था जी आहे टोरंटो ओंटारियोची, याचं नाव आहे ABC ऑफ कॅनडा, आंबेडकराइट बुद्धिस्ट कम्युनिटी ऑफ कॅनडा. आणि जसे माझे सासरे बोलले, 250 ते 250 असे आमचे मेंबर झालेले आहेत सध्या आणि आम्हीही ग्रो करत आहोत. आम्हाला सुरू करून फक्त 5 ते 6 वर्ष झाली असतील. आम्ही वर्षातून 4 मुख्य असे इव्हेंट घेतो. त्यात आंबेडकर जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन दिन हा मोठा उत्साहाने आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो. जशी तुमची संख्या बघून मला आनंद होत आहे, तशीच आमचीही सुद्धा संख्या वाढत आहे प्रत्येक इव्हेंटला. आम्हीही प्रयत्न करत आहोत की आपले म्हणजे USA जे विजा प्रॉब्लेम चालू आहेत ते कन्सिडर करतात, जे स्टुडंट मायग्रेशन जास्त होत आहे कॅनडामध्ये, त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल या मागे आम्ही काम करत आहोत. प्रथमच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जॉबचे इश्यूज आहेत. मुलांना जसं त्यांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन की जॉब हवा असतो, पण आपल्या समाजामध्ये आपल्या जे बुद्धिस्ट आंबेडकराइट ग्रुप कम्युनिटी असली तरी आपल्या समाजामध्ये बिझनेसेस कमी आहेत.
त्यामुळे त्या मुलांना अपॉर्च्युनिटीज कशी मिळवून देता येईल हे फक्त आपल्या समाजात न राहता बाहेर जाऊन बाहेरच्या बिझनेस जे आहेत त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्याशी इंटिग्रेट करून काय करता येईल बाबा मुलांसाठी, यासाठी आमचे पण प्रयत्न चालू आहेत. दरवर्षी आमची संख्या वाढत आहे. जसं मी म्हणालो तसे फक्त बुद्धिस्ट आणि मराठीमध्ये कम्युनिटीमध्ये न राहता आपण बाहेर बुद्धिस्ट कम्युनिटी जसे आहेत, तिबेटियन असतील, श्रीलंकन असतील, तायवान असतील, असे भरपूर कम्युनिटीचे जे इव्हेंट्स होतात त्याच्यामध्ये मिळून मिसळून आपण आपल्या मुलांना अजून काही अपॉर्च्युनिटी देऊ शकतो का याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मला माहिती आहे की नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण टोरंटोमध्ये सर्वात मोठा बुद्धिस्ट फेस्टिवल होतो ज्याच्यामध्ये 22 ते 25 बुद्धिस्ट टेम्पल पार्टिसिपेट करतात. वैशाख पौर्णिमा जी होते ती टोरंटोमध्ये वन ऑफ द बिगेस्ट होते. तिथे 4 ते 5,000 लोक गॅदर होतात. वेगवेगळ्या देशातून लोक येतात. मला वाटतं अन्नाच्या कोण मेंबर्सला माहिती असेल त्या संदर्भात, तर तुम्ही पार्टिसिपेट करा. तिथे आपल्या बुद्धिस्ट कम्युनिटीची वेगळी इंडियाच्या बाहेरची आहे, तिथे आपल्याला बोलण्याचा संदर्भ भेटतो किंवा त्यांचे रेफरन्सेस भेटतात जे आपल्यासाठी खूप कामाचे आहेत. तसं आणि सगळ्यात मी जास्त वेळ घेणार नाही, पण सगळ्यात शेवटचं हे सांगतो की जसं आम्ही 3-4 तास जाय करून इथे आलो आहोत तुमचा प्रोग्राम इव्हेंट अटेंड करायला, तसं तुम्हीही तिकडे या. असे विचारांची देवाणघेवाण आपण करत राहू, एकमेकांचे विचार घेत राहू आणि त्या ऑब्विसली इम्प्लिमेंट करत राहू. तर एवढंच बोलतो. आणि माझी फॅमिली तर तुझी माझी मिसेस आहे आम्रपाली लगाडे आणि मी माझा माईक अक्षय आटेकडे देतो, तो स्वतः इंट्रोड्यूस करेल तो स्वतः. जय भीम सर्वांना. माझं नाव अक्षय विजय हाटे. मला 3 वर्ष झाली टोरंटोमध्ये मास्टर्स केलं अँड देन सिन्स 2 years I'm working as a business knowledge and I'm looking forward to see you people in Toronto as well. खूप छान वाटलं इथे येऊन आणि एकदम खूपच आनंद झाला इथे एवढे सगळे कनेक्टेड आहे. स्पेशली राजीव सो त्यांच्याशी आमची जुनी ओळख आहे आणि असेच कनेक्टेड आपण सगळे होत राहू. नवीन नवीन मेंबर्स ॲड करत राहू. इवन वी हॅव रीच्ड अ काउंट ऑफ 250 and 300 in Canada. We hope to grow more, right? And I'll pass to my mother. Thank you. Jai Bhim. जय भीम. अशा थोडक्यामध्ये माझ्या कुटुंबाचा इथे परिचय मी आपणाला दिलेला आहे. मी थोडक्यात म्हणजे सांगायचं, मी कोकणातला रायगड जिल्ह्यातला आहे. माझी जी मिसेस आहे रोहिणी साळवी, या आपल्या लोणेरे गाव माहीत असेल आपल्याला, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी, बाटू म्हणतो आपण त्याला, तिथेच त्यांचं ते गाव आहे. माझंही तिथेच आजूबाजूला गाव आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला आना या ग्रुपने आम्हाला जी इथे बोलण्याची संधी दिली आणि आम्हाला जे इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी हाटे कुटुंबियातर्फे, त्याचप्रमाणे लगाडे कुटुंबियातर्फे आपल्या सर्वांचं मी आपलं इथे जाहीर आभार मानतोय. जय भीम, जय बुद्ध. आणि शेवटचं मी आंबेडकर बुद्धिस्ट कम्युनिटी ऑफ कॅनडातर्फे आपल्या सर्वांना 18 तारखेला या शनिवारी धम्मचक्र परिवर्तन दिनाचा जो कार्यक्रम टोरंटोमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे, आपल्या सर्वांना मी निमंत्रित करतो. निमंत्रित करतो आणि प्रत्यक्ष तुम्ही यावं आणि अटेंड करावं हीच सर्वांना मी आमची इच्छा व्यक्त करतो. जय भीम. Thank you everyone. थोडंसं इकडे